खानदेशी डबूकवड्यांची भाजी. जे खाणार ते पण नाव काढणार. एकच नंबर असं म्हणणार ते. चला मग आपण ही भाजी करायला सुरुवात करूया. आता मी गॅसवर हे कांदे भाजून घेतलेले आहेत. परत मी खोबऱ्याची काप घेतलेले आहेत. ते पण तव्यावर आपण छान असं तेल टाकून भाजून घेतले. लसूण आणि अद्रक पण भाजून घेतलं. ते आपण काढून घेतलं. आणि जो कांदा आपण भाजून घेतलेला होता गॅसवर तो पण आपण तव्यावर परतवून घेणार. आता बघा मी ते सर्व मसाला घेतलेला आहे. त्यात लाल तिखट, धनेपूड, मसाला ते पण घेतलेला आहे आणि आपण टमाटा पण घेतलेला आहे. ते मिक्सरमधून छान आपण असा मसाला हा काढून घेतला. मग आता आपण डबूक वड्या करण्यासाठी हा मसाला घेतला. त्यात चटणी, लसूण, कोथिंबीर, हळद, मीठ हे छान मिक्सरमधून काढून घेतलं. आता इथे बेसन पीठ घेतलं. त्यात तो मसाला मिक्स केला आणि छान अशी पेस्ट तयार करून घेतली. आता गॅसवर कढाई ठेवली. आपण तेल टाकलं, तेजपत्ता टाकला, मसाला टाकला त्यात आणि छान असं त्याला परतवून घेतलं. छान असं त्याला 5-1 मिनिट परतवून घ्यायचं. मसाला छान 5-1 मिनिट परतवला की तेव्हा छान सुगंध आला की समजायचं आपला मसाला हा तयार झाला. आता बघा माझा मसाला हा तयार झाला. मी त्यात आता पाणी घातलं. छान असं त्याला उकळी आली की त्यात आपण हे डबूक वड्या तोडून घेणार छान भज्यांसारख्या. बघा माझ्या डबूक वड्या ह्या तोडल्या जात आहेत. त्यात छान अशी कोथिंबीर ही मिक्स करायची, छान टाकायची त्याला. मीठ पण टाकायचं चवीनुसार. झाली मग आपली डबूक वड्यांची भाजी. कशी आली ती नक्कीच करा तुम्ही पण आणि कशी आली ती कमेंट करून सांगा मला. लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर